बीड जिल्ह्यातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून अतिशय निकृष्ट गहू तांदूळ दिल्या जात आहे। गहू आणि तांदळामध्ये कचरा आणि गुटख्याच्या रिकाम्या पुड्या आढळून आल्या आहेत। सदरील धान्य गोरगरिबांना खाऊ घातले जात आहे। बीड तालुक्यातील अंजनवती स्वस्त धान्य दुकानात हा प्रकार समोर आला आहे, अशी तक्रार आम आदमी पार्टीने केली आहे। या संदर्भात आम आदमी पार्टीने यापूर्वी देखील आंदोलन केले होते, मात्र त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही। त्यामुळे आक्रमक झालेले पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निकृष्ट गहू आणि तांदूळ बीडचे पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांच्या पुढे आणून ठेवले आहेत। आता हेच धान्य अधिकाऱ्यांनी खाऊन दाखवावे अशी विनंती आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक एडे यांनी दिली आहे। बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून अतिशय निकृष्ट धान्य वाटप होत असल्याची तक्रार आम आदमी पार्टीने केलेली आहे। एवढेच नव्हे तर त्यांनी गहू आणि तांदूळ हे धान्य पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांच्या पुढे आणून ठेवले। तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटवर देखील हे धान्य ठेवून असले धान्य गोरगरिबांना खाऊ घालतात। आता हेच गहू तांदूळ तुम्ही खाऊन दाखवा अशी मागणी केली आहे। दरम्यान यापूर्वीही असे प्रकार समोर आलेले आहेत, मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। गहू आणि तांदळामध्ये पूर्णपणे कचरा आहे, गुटख्याच्या रिकाम्या पुड्या आहेत, तसले धान्य गोरगरिबांच्या तोंडात घातले जात आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सर्व रेशन दुकानदारांची एकच वेळी तपासणी करावी। ज्या ठिकाणी अशा प्रकारचे निकृष्ट धान्य आढळून येईल तिथे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालिब, बीड। काल आम्ही अंजनवती तालुका जिल्हा बीड येथील कोपन दुकानाला भेट दिली असता तेथील सामान्य नागरिकांना राशन वाटप होत होती म्हणून आम्ही बघायला गेलो, तर त्या सामान्य नागरिकांना राशन देत असताना अशा प्रकारचं राशन हे सामान्य नागरिकांना दिले जाते। आणि ज्यावेळेस आम्ही प्रश्न केला की हे सामान्य नागरिक राशन खाऊ शकतात का, तर नाहीत खाऊ शकत। मग घेतात का? सरकार देते मन घेतो आणि राशन दुकानदारांची असे कामराने ते फुकट दिले जाते मन घेतात। आम्ही सांगतो जर गोरगरिबांकडे पैसे असतील तर असलं राशन घेतलं नसतं। ते गोरगरीब नागरिक स्वतःला जगण्यासाठी असं राशन घेतात आणि त्या राशन मध्ये हे प्रशासनाचे अधिकारी आणि यंत्रणा माती टाकून ते गोरगरिबांच्या राशन मध्ये माती आणि खडे वाळू टाकून हे त्यांना राशन दिले जाते। या लोकांवर कारवाई का होत नाही? म्हणून आज हे राशन आम्ही तहसीलदार साहेबांना भेट देण्यासाठी आलोय आणि त्यांना विनंती करणार आहोत की तहसीलदार महोदय, आपण हे राशन खाऊ शकता का? जर आपण हे राशन खाऊ शकत नाही तर येथील जनता कशी खाईल याचा देखील आपण विचार केला पाहिजे। आम्ही याच्या अगोदर देखील तहसीलदारांना निवेदन दिले होते, इथं खिचडी शिजवली होती, त्याच्यावरती कस काय कारवाई झाली त्याची देखील आम्ही विचारणा करणार आहोत। अशा दुकानावर कारवाई करा। आम्ही तुम्हाला किती दुकानं दाखवू असे की सगळ्यात वाटप चालू आहे? आज तुम्ही चला तुमचा प्रतिनिधी पाठवा, आम्ही सगळी दुकानं चेक करा, सगळ्यावर वाटप चालू आहे। प्रतिनिधी तुमच्यासोबत पाठवा आपण, काय प्रॉब्लेम? काय दुकानावर तर गहू नाही तर फक्त तांदूळ देतात, काय दुकानावर गहू आणि तांदूळ नाही, काय दुकानावर तांदूळ आहे फक्त पैसे घेतात दुकानदार। दुकानदाराला आपण सगळं फ्रीचं माल आहे। यांच्या गावात स्वतः पैसे घेतात मागतात। कोणतं गाव? पिंपरी अंतरून। काय प्रॉब्लेम? काय तिथं प्रॉब्लेम आहे की त्यांनी पैसे दिले का ते घेते मागतील की जर नाही दिलं तर तुमचं बंद होईल। नाही तसं काही नाही, 50-60 रुपये घेतातच। केवायसी करायची प्रत्येक बदली लोकांनी, बरं त्याला पैसे लागतात नाही? काय संबंध? 100 रुपये घेतात। नाही काय संबंध? बरं ऐका ना साहेब, केवायसी करण्याच्या नावाखाली फंड जर आपला असं गृहीत जाते धंदा त्या केवायसीच्या नावाखाली फंड घेऊन आता केवायसीची तारीख किती काय? डिसेंबर मध्ये। तर ते केवायसी आता जे 60 आले 60 आले सगळीकडे जवळपास पोहोचलेले ऐका, हे ठीक आहे, हे केवायसी तुमचे हे राशनचा आम्ही ह्याच्या अगोदर देखील तुमच्याकडे तक्रार दिलेली, त्याच्यावरती काय कारवाई झाली? दुकान आपण निलंबित केले ते कोणचं? हेच सांगा तुम्ही, वडगावचं दुकान निलंबित केले। आता राशन नाहीये त्यांच्याकडे। गुंद्याला ठीक आहे। आणि हे आता हे जे राशन मला सांगा ते पोत्यात बघा, राशन दुकान वाल्याला दोष देण्यात अर्थ नाही। तुमच्या डिपो मधून हा माल येतो डिपो मधून माल येतोय। ऐकून ते ना, जर एखादा कट्टा बिट्टा 1-2 कट्टे जर दुकानापर्यंत समजा खराब जर निघली तर आम्ही त्यांना इंस्ट्रक्शन दिलेली आहे बाबा तो माल तुम्ही कार्डधारकाला न देता
तसंच माल ते मग हे कसं काय वाटप झाली साहेब? काय हे माल वाटप त्यांना विचारा ना. नाही नाही, तुमचं बरोबर आहे मुद्दा. वाटण्यापेक्षा आम्हाला कळलं असतं आम्ही गोदाम करते परत करा म्हणलं असतं. तुमच्या गावात कोण दिले असते दुकानदाराला जर म्हणलं ना साहेब नाही नाही माल असंच आहे, घेऊन असंच आहे, जायचं घेऊन या जा. शब्दात काय बोलायचं नाही नाही, हे बरोबर आहे तुमचं. आम्ही कुठं तुमचं नकार. त्यांनी आम्हाला म्हणलं साहेब हे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.